नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. आपल्या घेई छंद मकरंद या गाण्याच्या ग्रुपची एक सभासद. आता आपल्या या ग्रुपवर नेहमीच प्रयाग सर जन्म आणि स्मृतिदिन अशा तारखा टाकतात मोठ्या मोठ्या कलाकारांच्या, आणि आपण त्यांना मानवंदना गाणं म्हणून देतो. तर मी थोडंसं असं ठरवलं की त्यांची माहितीही थोडीशी घ्यावी आणि मग त्यांना ती मानवंदना गाण्यातून द्यावी. आणि ते कलाकार म्हणले की आपल्या डोळ्यासमोर लगेच ठराविक गाणी वगैरे येतात. तर ते थोडंसं आपण वेगळं काहीतरी करूया असं म्हणून आज जे 20 सप्टेंबर रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यांचं नावं आलेली होती, त्याप्रमाणे मी त्यांची माहिती काढली आहे. आणि ते कलाकारांची नावं घेतली की काय गाणी डोळ्यासमोर येतात त्याचे मी 1-2 ओळीचे मुखडे म्हणणार आहे. आता पहिलं नाव होतं शकिला यांचं. आता शकिला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आर पार आणि देवनंजनचा CID याच्यामध्ये त्या हिरोईन होत्या आणि तो चेहरा त्यांचा डोळ्यासमोर येतो, गाणी येतात डोळ्यासमोर. तर अशा या मोठ्या अभिनेत्रीचा जन्म 1 जानेवारी 1936 रोजी अफगाणिस्तानमध्ये झाला आणि शाही घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. पण प्रॉपर्टीच्या काही वादावादीमुळे त्या भारतामध्ये त्यांचं कुटुंब सगळं, त्यांचे वडील वगैरे भारतामध्ये आले आश्रयाला. आणि AR कारदार आणि मेहबूब हे जे निर्माते होते त्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांना नावारूपाला अभिनेत्री म्हणून आणली. अशी कारकीर्द 14 वर्ष झाली. त्याच्यानंतर त्या विवाह करून 25 वर्ष पुन्हा अफगाणिस्तानात गेल्या. पुन्हा अफगाणिस्तानातून त्या मुंबईमध्ये आल्या आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी इथंच वास्तव्य केलं. त्यांचं पहिलं नाव होतं बादशाह बेगम, पण चित्रपटासाठी त्यांचं नाव शकिला असं ठेवलेलं होतं. तर शकिला म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक आरपार, गुरुदत्त यांचा आरपारचा चित्रपट, आणि आरपार चित्रपट म्हणलं की त्यांचं जे गाणं आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं. कोणचं? बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना, हो बड़े धोखे है इस प्यार में, बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना. आता CID मधलं गाणं पण येतं की देवनंजनच्या बरोबर गायलेलं. आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया, आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया, आँखों ही आँखों में. आणि उस्ताद ओंके उस्तादमधलं एक अतिशय गजलेलं गाणं. 100 बार जन्म लेंगे, 100 बार जन्म लेंगे, 100 बार पना लेंगे, ऐ जाने वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे, 100 बार जन्म लेंगे. दिनेश ठाकूर यांचा पण आज स्मृतिदिन. हे मोठे रंगकर्मी, लेखक, चरित्र अभिनेता होते. यांचा जन्म जयपूर इथं 1947 झाला. दिनेश ठाकूर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक 2-3 चित्रपट येतात. मेरे अपने, रजनीगंधा आणि घर. अनेक चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या आणि 20 सप्टेंबर 2012 साली यांना देवाज्ञा झाली. दिनेश ठाकूर यांच्या चित्रपटातली काही गाणी. कई बा हे रजनीगंधामधलं गाणं आहे आणि दोघंही विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकूर दोघेही गप्पच असतात चालताना, पण त्यांच्या मनात येणाऱ्या
भावना त्या गाण्यातून व्यक्त झालेल्या आहेत. कई बार यूं ही देखा है ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है अनजानी प्यास के पीछे, अनजानी आँख के पीछे, मन दौड़ने लगता है, कई बार यूं ही देखा है. नंतर मेरे अपने मधलं एक ते तिघा चौघांचं गाणं आहे. बरोबरीचे सगळे मित्र असतात. हालचाल ठीक है, हालचाल ठीक ठाक है, सब कुछ ठीक ठाक है, बीए किया एमए किया, बीए किया एमए किया, काम नहीं है वरना आपकी दुआ से सब ठीक ठाक है. तर अनूप कुमार गांगुली हे अशोक कुमार यांचे भाऊ. अशोक कुमार, अनूप कुमार आणि किशोर कुमार ही अशी भावांची त्रयी त्यावेळेला प्रसिद्ध होती. यांचं मूळ नाव कल्याण कुमार गांगुली. आणि या तिघांची नावं घेतली की आपल्या डोळ्यासमोर हमखास चित्रपट येतो, तो म्हणजे चलती का नाम गाडी. यांनी चलती का नाम गाडी, देख कबीरा रोया आणि इतर अनेक चित्रपट आणि टी व्ही सिरियलमधनं काम केलं. आणि 24 जन्म 24 मार्च 1926 आणि स्मृतिदिन 20 सप्टेंबर 1997 साली त्यांना देवाज्ञा झाली. त्यामुळे 20 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्यांनाही मानवंदना. त्यांच्या गाण्यातून चलती का नाम गाडीमधलं गाणं आहे. हम थे वो थी हम थे और समा रंगीन समझ गए ना, हम थे वो थी हम थे और समा रंगीन समझ गए ना, जाने थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना, जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना, यान्ने 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 प्यार हो गया, यान्ने 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 प्यार हो गया. आता चलती का नाम गाडीमधलंच दुसरं गाणं. बाजू बाजू बाबू समझो इशारे, हॉर्न पुकारे, पम 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 यहाँ चलती को गाड़ी, कहते हैं प्यारे, पम 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 बाजू समझो इशारे, हॉर्न पुकारे, पम पम पम. धन्यवाद. असे हे मोठे कलाकार 20 सप्टेंबर हा यांचा स्मृतिदिन. त्यांना मी थोडीशी माहिती आपल्यापर्यंत पोचवली आणि त्यांना 1-2 त्यांच्या चित्रपटातील गाण्यातून मानवंदना दिली. धन्यवाद. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल. आणि लाईक्स द्या. धन्यवाद. जय श्रीराम.